नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर येथील निंबोडी येथे मीना राजेंद्र खोमणे यांच्या घरावर JCB लावून राहते घर उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेदरम्यान मीना खोमणे यांना व त्यांच्या कुटुंबियांना तब्बल 15 ते 20 जणांच्या जमावानं जबर मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर घटनेमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू घराबाहेर फेकून दिल्या व घराचा संपूर्ण उद्ध्वस्त केलाय. या घटनेनंतर मीना खोमणे यांनी न्याय मिळवा म्हणून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचे गंभीर आरोप त्यांनी केलेत. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यानं अखेर मीना खोमणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर 2 दिवसांच्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मी मीना राजेंद्र खोमणे, राहणार निंबोडी. आमच्या राहत्या घरी जयराम कचरू बेराड यांनी JCBने 2 JCBच्या साहाय्याने आमचं घर उद्ध्वस्त केलं. आमचा रस्त्यावर संसार वड्याच्या कडाला नेऊन टाकला. त्यांची तक्रार मी पोलीस स्टेशनला केली. इथं पण त्यांनी तक्रार नोंदवलीच नाही. आज 2 दिवस झाले, आज 3रा दिवस उगला तरी तक्रार नोंदवली नाही. आम्ही SP साहेबांना आता निवेदन दिलं. त्यांच्यावर जर 2 दिवसात गुन्हा नाही ना दाखल झाला साहेब तर आम्ही इथं SP ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे. तात्काळ न्याय द्यावा आम्हाला. मारहाण झाली, JCBने घर पाडले, आईला मारलं, मला मारलं, माझ्या आईचं डोकं फुटलं. इथं ते विश्वनाथ कचरू बेरड यांनी खूप बेदन मारहाण केली आणि तो अंबादास बाबू बेरड यांना तात्काळ यांचा गुन्हा आहे ना नोंदून घ्यावा सारांनी. SP साहेबांची भेट घेतली. SP साहेबांनी सांगितलं ते मुलगीर साहेब का कोण आहेत ना त्यांना सांगतो बोले. जर त्यांनी न्याय दिला तर मग नाही बसणार, नाही जर त्यांना गुन्हा दाखल झाला तर आम्ही इथं उपोषणाला बसणार. त्यांना निवेदन दिलंय आम्ही. आज याच्या आधी पण इथं येऊन चक्रा मारून गेलो आम्ही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.